साईनाथनगर कर्नाळ रोड या ठिकाणी पेसाळलेल्या कुत्र्यांनी 2 शेळ्यांना ठार मारले व लहान मुलावर हल्ला केला। या अगोदर अशीच घटना घडली होती। महानगरपालिकेला या अगोदर सुद्धा तक्रार करण्यात आली होती, पण महानगरपालिकेचे दुर्लक्ष होते असा नागरिकांचा आरोप आहे। साईनाथ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, कारण लहान मुलं खेळत असताना कुत्र्यांचा वावर जास्त होतोय। काल दुपारी लहान मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना काही कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला। घरात आजोबांनी बघितलं, आजोबा बाहेर काठी घेऊन आले असता कुत्र्यांनी पळ काढला। महानगरपालिकेचे डॉग व्हॅन अजून सध्या झोपेतच आहे असा नागरिकांचे आरोप आहेत। एवन अपडेट न्यूज सांगली। खेळतात करतात तिथं कुत्रे येतात, हाकलून कंटाळ येत आहे आम्हाला। मोठी आहेत कुत्री, असं नाही का? पोरं खेळायची चोरी होऊन बसली आहे बघा। काय करायचं? भीती वाटायला लागली, पोरं बाहेर पाठवून द्यायचं का नाही द्यायचं असं झालेलं आहे। मग आता जाग्यावर ते पिल्लू मेलं बघा, आणि त्याच्या आईला बी चावलेलं आहे। आता उद्या पोरांना धरणार नाही कशावरनं, असं नाही काय? नगर यातली पहिली गल्ली येत आहे की नाही, कुत्र्यांचा वावर जास्त झाला आहे। तरी कुत्र्यांचा वावर नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी, आणि या दक्षतेत घेतल्या तरी कारण ही कुत्रे इथं आमच्या एरियात एवढं त्रास देत आहे की लहान मुलांच्यावर सुद्धा वार करत म्हणजे मागं लागत आहे। आणि नंतर जनावरे, बकरी, शेळ्या वगैरे त्यांच्यावर पण हल्ला करून त्यांना आत्ताच जस्ट दुपारी 2 वाजता 2 शेळ्यांच्यावर हल्ला केला आणि ती मरण पावली। त्यांना एकातून मरण पावून फाडून टाकलं। असं तरी बारक्या मुलावर पण हल्ला केला, तरी पण सगळ्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी आणि डॉग व्हॅन लावून द्यावी अशी आमची विनंती आहे। आम्ही तक्रार केली होती, पण काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दाद घेतली नाही। म्हणून आमची एवढी विनंती आहे की आता तरी लोकांचे जीवावर आले, तर म्हणून त्यांना यावं आणि त्यांनी याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी अशी आम्ही सांगतो। कर्नाळ रोड साईनाथ नगर प्रसाधन शाळेसमोर राहणार अजित दस्तगीर मुल्ला सदर आमच्या घराजवळ कुत्र्यांचा आतुनात त्रास चालू आहे। याच्या अगोदर 2-3दा मी तिथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं किंवा कुत्रे अशी इथं मोकाट फिरलेले आहेत, कमीत कमी 6-7 शेळ्या फाडलेल्या आहेत तिथं माझ्या अगोदर। पण आज माझ्यासमोर मी जेवायला बसलेला असताना माझ्या घरात बसून कुत्र्यांनी बांधलेल्या शेळीला 2 शेळ्यावरती अटॅक केलेला आहे। ती मेलेली शेळी मी इथं घेऊन आलेलो आहे। आज आहे शनिवार। तिथं आल्यानंतर गेट तर उघडा आहे, गाड्या सगळ्या आहेत, पण सगळं कुलूप आहे आणि मला सुट्ट्या म्हणून सांगितले आणि एक अधिकारी नाही आहे। आता ह्या अशा आकस्मिक घडणाऱ्या घटनेला सुट्टी असते का नसते मला माहीत नाही आहे। याची चौकशी साहेबांनी करावी। आणि मला जास्त दुःखाचं हे वाटते की कालसुद्धा घरात कुत्री घुसून माझ्या 3 वर्षाच्या नातावरती अटॅक करत होती। शेजारचे लोक पूर्व आहेत त्यांना, त्या लोकांनी दंगा केलेला आहे। मुलगा घाबरलेला, अजून त्या घाबरल्या स्थितीत अजून बाहेर आलेला नाही। कुत्रं म्हटले की ते आत पळून जाते। लहान मुलावर मला ते विचार करून माझं डोकं काम करणं झाले। हा जनावरांसुद्धा जीव आहे ते सोडून द्या, पण माझ्या नातवाला जर काय झालं असतं तर मी आज काय करणार? इतकं म्हणजे निष्काळजीपणा। एकदासुद्धा त्या गल्लीत तयार झाल्यापासून गाडी आत आलेली नाही आहे। पण ॲक्च्युली तिथं मला कंप्लेंट करायची असे म्हणत की ॲक्च्युली स्थिती काय तिथं बघावी माणसाने इमानदारीनं, आणि जनतेचं नागरिकांची त्याने जीवाची काळजी घ्यावी करावी। ह्याचं दुःख आणि ह्याचा राग आमचा आतोनात लिमिटच्या बाहेर जाऊ नये याची त्याने काळजी घ्यावी।